विभागामधील होत्या आणि या ठिकाणी आमने टीमने मात्र आपण पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्या हनुमान सरवली आणि साई कृपा डुंगे आपणही वेळेवरती उपस्थित राहायचं आहे। आज संध्याकाळी 17 मध्ये आपण अधिक सामना खेळणार आहोत। आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल संध्याकाळच्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय चांगल्या प्रकारचा वातावरण आपल्याला पाहायला मिळते। सूर्यनारायण सुद्धा पूर्णपणे खुलून आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे छोटंसं गाव म्हणजे आपण पाहू शकता आपण भिले ही क्रीडा नगरी आणि सकाळच्या 17 मध्ये या ठिकाणी धनाजी थले साहेब सुद्धा आपण पाहतोय। दिनकर साहेब सुद्धा आहेत। हे सर्वांची अथान मेहनत आहे। प्रत्येक टीम मेंबर या ठिकाणी आपण पाहिले तर सकाळच्या 17 मध्ये उपस्थित आहेत। काली उद्घाटन समारंभासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळाली होती। अनेक आयोजनामध्ये आपण पाहतोय तर काही लोकांच्या हातामध्ये ते आयोजन नियोजन असतं बट या ठिकाणी संपूर्ण टीम एकतेने प्रबलतेने या स्पर्धेसाठी मात्र लक्ष वेधित केले गेले आहे। चला सलामीची जोडी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आहे ना स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळतात। प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या स्वर्गीय सुमित्राबाई कृष्णा घरत यांच्या स्मरणार्थ सन्माननीय रघुनाथ कृष्ण पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर आपल्याला मालिका वीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सामनावीर याच्यासाठी ज्या ट्रॉफ्या आहेत त्या स्वर्गीय पवन सोपान भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य भेले श्री हरेश सत्यवान भोईर यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत। त्याचबरोबर आपण टॉस बॉक्स पाहतोय आकर्षक आपल्याला प्राप्त झाला आहे स्वर्गीय कमलाबाई जगनसेठ पाटील यांच्या स्मरणार्थ सोमनाथ पाटील आणि चेतन पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे ग्राउंडची सजावटी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर मन प्रसन्न होतं कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं एक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाला सुरुवात होते। दोन टीम मधील खेळ यानंतर आपण पाहणार आहोत सामना जहानमान सरवली आणि साईकृपा डोंगे सरवली टीमचे एक होतकूर आणि एक चांगले व्यक्तिमत्व सोमनाथजी चौधरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज नेक्स्ट मॅच मध्ये त्यांनाही आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। तदनंतर आपल्याला विजेता असा सामना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर सोनादेव टेमघर तुफान पिंपलास आणि न्यू मिलम पायगाव देवेश्वर पाहे या 8 टीम आपला नसीब या ठिकाणी आजमावणार आहेत। पाहूया कुठला संघ आजच्या दिवसातून क्वालिफाय होतोय। क्या बात आहे। चौकार हॅट्रिक असो षटकार हॅट्रिक असो किंवा विकेट हॅट्रिक असो अन्यथा डॉट चेंडूंची हॅट्रिक असो व्यासपीठावर विराजमान सन्मान्य धनाजी थले साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। क्या बात आहे। डॉट सुद्धा ठेवली गेली आहे या ठिकाणी परंतु ती द्यायची कोणाला बॅट्समनला की बॉलरला। डॉट चेंडू बॉलरला पहिला आला आहे। क्या बात आहे। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या ठिकाणी येतोय। यस चौकार षटकार विकेट किंवा गोलंदाजाने लगातार 3 चेंडू जरी डॉट टाकले त्याच्यासाठी सुद्धा आपण पाहतोय 1000 रुपये सन्माननीय शैलेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येतील। तसेच धनाजी थले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं आहे। क्या बात आहे। 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी हॅट्रिक साठी आला आहे। पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार राजू पाटील याच्या बॅट मधून दुसरा येतो की काय गॅप मध्ये खेळला गेला आहे। चेंडू नाही थांबत जातोय सीमा पार चौकार।
थँक्यू डीजे. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांचं करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सोमनाथजी चौधरी उपस्थित आहे, त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान केले जात आहे सन्माननीय नारायणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. माईची उबदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. तदनंतर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय संजयजी चौधरी साहेब सुद्धा आहेत, त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय संजयजी चौधरी साहेबांना विनंती आहे की मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. या ठिकाणी पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान केले जाते सन्माननीय संजयजी चौधरी साहेबांचा. नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय मान आणि सन्मान दिला जातोय. बोले आपण खेळाकडे गोलंदाज या ठिकाणी तयार होते गोलंदाजी मार्क वरती मनोज आणि इथं मात्र पाहतोय ऑन साइडला खेळला गेला आहे. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावीची मागणी बट एकच धावेवरती समाधान. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 13 या अंकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील पाहूया. नितीन पाटील ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळाडू आहे. पाहूया आपला फॉर्म शोधत आहेत. आज संधी आहे या ठिकाणी, सकाळचा सत्र आहे, फ्रेश मूड मध्ये फ्रेश मॅच या ठिकाणी उडवला आहे. छत्रछक पोहोचला जाईल का? पोहोचला गेला आहे आणि आपल्या पायांच्या थ्रोने त्या चेंडूला मात्र या ठिकाणी थांबवलं आणि धावसंख्या पाहिली तर 2 येते. 2 ने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 15 या अंकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय मनोज केनी गोलंदाजी मार्क वरती. वडगर स्पर्धेमध्ये मानकोली टीमचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं. तिथनं मात्र आपण पाहिलं तर साजेशी खेळी प्रत्येक इव्हेंट मध्ये पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र पाहतोय आपण गती कमी केली होती, समोर ठेवला होता चेंडूला. पूर्णपणे या ठिकाणी गडबड घाई करताना पाहायला मिळाले नितीन पाटील आणि निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 15 या अंकावरती. पुन्हा एकदा तर मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता होत तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धावची होते सांगता. मनोज केनी मात्र एक चांगला गोलंदाज आहे. मी का चांगला गोलंदाज आहे याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय. पाहूया अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेशर जरूर असेल नितीन वरती, तो रिलीज केला जाईल का? लोअर फुल टॉस चेंडू आहे, छत्रछक आहे या ठिकाणी, कुठल्या प्रकारची चुकी होत नाही आहे आणि सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धाव्याने 16 या अंकावरती धावसंख्या गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते मनोज केनियाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू झाले, 4 धावा खर्च केल्या गेल्या. एक चांगला अचूक टप्पा लाईन लेंथ पाहायला मिळाली आहे. पुढे सरसावले डाऊन द ग्राउंड आणि या ठिकाणी पाहिलं तर डॉट चेंडू. पुन्हा एकदा 3 डॉटला ही बक्षीस आहे. शैलेश म्हात्रे असतील, धनाजी थले साहेब यांच्या माध्यमातून. तर आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हॅट्रिक साठी मग चौकार असो, षटकार असो किंवा विकेट आणि डॉट चेंडूंची जरी हॅट्रिक केली तर त्याच्यासाठी 1000 रुपये ठेवलेले आहे. असे शैलेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा करूया आपण येतोची स्वागत आणि सन्मान. सन्माननीय शैलेशजी म्हात्रे साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, त्यांचा केला जातो या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो नारायण पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन खऱ्या अर्थाने पाहिले तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय.
तदनंतर या ठिकाणी आपण पाहिले तर सन्माननीय धनाजी थले साहेब सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून यस करूया. नंतर आपण स्वागत आणि सन्मान बोलूया आपण खेळाकडे, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. ओव्हर क्रमांक दुसरा समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 16 धावा. 8च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12. या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या मनोज केनी याने फक्त 4 धावा खर्च केल्या. संदीप ज्युनियर पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तयार होते. छोटस रनअप आहे या ठिकाणी पाहतोय आपण, खोदून काढलेल्या साईडला जातोय चेंडू. त्या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक आहे ताईंना ते एक धाव घेतली, परंतु क्षेत्ररक्षणी खूप चांगला आज मानकोली टीमचा पाहायला मिळाला आहे. पूर्णपणे 4 झोन मैदानाच्या आतमध्ये खेळ करताय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दोन्ही टीम टप आहेत. ताकदी तोलामोलाचा एक विचार केला तर दोघांकडे सेम भरणा आहे. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज, परंतु पाहूया या मॅच वरती कोण प्रभुत्व मिळवेल. आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा येतोय, डीप मध्ये येतोय चेंडू. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. राजू पाटील सुद्धा पहिल्या चेंडू पासून या ठिकाणी खेळ करतायत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आले 2 चौकार, तदनंतर मात्र काही मोठा फटका आला नाहीये. वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. 7 चेंडूंचा सामना केला. नितीन सुद्धा आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये 4 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे फलंदाजांना मात्र धाव बनवण्यासाठी मेहनत करावी लागते. आता मात्र उडवलेला आहे. आता जाईल की काय? यस, जाईल चेंडू सीमा पार. येतोय या ठिकाणी चौकार. शुभ आगमन झालेलं आहे त्यांचे या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय मदनजी पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी उडवला गेला आहे चेंडू, डीप मध्ये जातोय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहतोय या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकली 24 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. अजूनही 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती. आता मात्र उडवला पुन्हा एकदा. सेफ लँडिंग होते की गोलंदाज पोहोचला जातोय. क्या बात आहे, वड कॅच. सकाळच्या सत्रामधील एक सर्वात उत्कृष्ट आणि चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. असं वाटलं होतं की पोहोचते की नाही पोहोचते, पण पोहोचला गेला. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होत आहेत. प्रेशर भरपूर होतं, धावा बनत नव्हत्या आणि त्या अनुषंगाने प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करणं गरजेचं होतं आणि तेच पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूवरती खराब फटका खेळले गेले आणि फलंदाज या ठिकाणी नितीन पाटील बाद झाले झेलच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, पाहूया. यावेळेस पाहतोय कव्हरला चेंडू निघून जाते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नवीन माली. चेंडूला उचली करेल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावांचं या ठिकाणी वेल अवसर आणि बरोबर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 26 रन्स ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान सरवले आणि साईकृपा डुंगे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती म्हणजे 26 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12, त्यानंतर आल्या 4, या ठिकाणी आल्या 10. अशा एकंदरीत झाल्या 26 धावा.
हॅलो. तर नेक्स्ट मॅच जय हनुमान सरवळे आणि साईकृपा डुंगे यामध्ये होणार आहे. दोन्ही संघाने विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज संदीप सिनियर तयार होत आहे. पहिल्या चेंडूची फेकी क्या बात आहे. स्लोचा मारा ठेवला तर पडल्यानंतर अतिरिक्त बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय. अशा भरे नजरेने बघितलं होतं की हा वाईट बॉल असेल, परंतु चेंडू मात्र लिगल हाताला गेला. संदीप सिनियर माळे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार होत आहे. टर्न होत आहे गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस उडवलाय. अधिक उंची आहे, लांबी गाठते का पाहूया, परंतु नाही आहे. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने चांगला झेल त्या ठिकाणी संदीप यांनी घेतला गेला आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिले तर झेलच्या स्वरूपात बाद झाले. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंतामण पाटील येतोय. शेवटचा अंतिम ओव्हर आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या पुढे जात नाही. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 मध्ये किती धावा येतात हे पाहण्यासारखं राहील. एक चांगला टोटल लावण्यासाठी 4 मध्ये 2 तरी मोठे फटके येणं आवश्यक आहे. वीर तानाजी दापोडे टीमचा विचार केला तर कारण 26 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती आणि खेळपट्टी खऱ्या अर्थाने विचार केला कालचा दिवस बॅटरने गाजवला, कारण ज्याच्यामध्ये धावा भरपूर बनत होत्या. आता खराब चेंडू आहे, पुन्हा एकदा टर्न केला गेला आणि व्हाईट बॉल घोषित केला आहे. पुढे चेंडू यावेळेस पुढे निघून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता, परंतु हाही चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट आहे. क्या बात आहे. चांगलं गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त एक वाईट बॉल हाताला गेला. चिंतामण पाटील यांसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक शैलेश म्हात्रे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धनाजी थले यांच्या माध्यमातून लागले जाते. परंतु आता पाहूया किती चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि किती षटकार या ठिकाणी मारले जातील. धावसंख्या पाहतोय आपण 27. काय निर्णय ते पाहूया. त्याच्यानंतर ज्या चेंडूवरती धावा आल्या त्या ऍड केल्या जातील. सत्तावीस धावा लागल्यात. पाहूया इथं काय घडतंय. हॅलो. या ठिकाणी फलंदाज बाद होते.
अतिशय कुशल मुवमेंट होती. आपण पाहिलं तर भरपूर वेळ ही पंचांच्या माध्यमातून घेतला गेला, तपासलं गेलं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी फलंदाज आपण पाहिलं तर क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि परिणामस्वरूप रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाले बाद. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 28 आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नितीन येतोय. धावसंख्या 28 आहे धावफलकावरती. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. पाहूया ज्ञानदेव पाटील स्ट्राईक या ठिकाणी उडवलाय. फटका चांगला सजवला जातोय गॅप मध्ये. 2 क्षेत्राच्या मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सीमा पार झाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर येतोय चौकार. चांगला फटका होता. आपण पाहिलं तर अशा फटक्याची नितांत आवश्यकता होती, परंतु आपण पाहिलं अंतिम क्षणामध्ये हा फटका येतोय. धावसंख्येला आकार मिळते 32 अंकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते आणि या ठिकाणी पाहतोय आपण आता काय घडतंय. चेंडू काय हातामध्ये सापडत नाही, परंतु मन बनवला होता की धाव घ्यायची नाहीये. व्हाईट बॉल. व्हाईटने धावसंख्या पुढे जाते 33 अंकावरती. नेक्स्ट मॅच चला दोन्ही संघ उपस्थित आहेत या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. अजून एक वाईट. निश्चितच या ठिकाणी वाईट साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही. पंचांचा कॉल आहे का? यस, बघू चेक करूया. या ठिकाणी आहे ना चेंडू काही दिसत नाहीये, म्हणून जो अंपायर कॉल आहे तो घ्यावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सकते धावफलकावरती 34. आपण पाहिलं तर सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केली, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. व्हाईट बॉलचा भरणा पाहायला मिळाला. अजून एक जास्त चेंडू बाहेर वल्ला जातोय. आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल आताला गेला आणि ती व्हाईट बॉलची या ठिकाणी हॅट्रिक झाली. डॉटला होती, विकेटला होती, षटकारला चौकारला होती, परंतु व्हाईटला नव्हती आणि ती झाली या ठिकाणी. आणि शेवटच्या चेंडूवरती बल्ल्या गेल्या एकंदरीत 7 धावा. क्या बात आहे. धावा बनत नव्हत्या, परंतु गोलंदाजांनी कुठेतरी मदत केली आणि धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या पुढे सरकली. पाहतोय आपण 39 आणि 40 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी जय हनुमान सरवली टीमचे संघनायक उपस्थित आहेत. साईकृपा डुंगे संघनायक, आपण या टॉस करून घेऊया. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नागेशजी पाटील साहेब आहेत, त्यांचा करूया आपण येतोय स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय नारायण पाटील साहेबांना की आपण आदरणीय नागेशजी पाटील साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक गोड आणि लाडका व्यक्तिमत्व आपण पाहतोय, त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण पाहतोय नागेशजी पाटील साहेबांचा येतो केला जातोय स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची माहिती उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन केला जातोय स्वागत आणि सन्मान.
तदनंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय मदनजी पाटील साहेब, त्यांचाही आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय आयोजक टीम अर्थात नारायण पाटील साहेबांना की आपणही त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. डुंगेट टीम संघनायक आला असेल तर या. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मदनजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय. नारायणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाते येतोचे स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी डुंगेट टीम ही उपस्थित झालेली आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण करूया तदनंतर नाणेफेक. यस, या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय नागेशजी पाटील साहेब, मदनजी पाटील साहेब, धनाजी तले साहेब, त्याचबरोबर शैलीजी म्हात्रे आणि सागरजी पाटील साहेब, आपणा सर्वांस विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी नाणेफेक. आकर्षक टॉस बॉक्स आम्हाला प्रदान झालेले आहे, पाहू शकता आपण सोमनाथजी पाटील आणि चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. तर दोन्ही टीमला दाखवलं जाते एका बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गीय स्मृती चषक 2026, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जी टीम आयोजन केलेलं आहे आई गावदेवी वेले. कोण बोलतंय? दाखवू नका, उडा दाखवू नका. चला, डुंगे संघ कॉलिंग करतोय. आई गावदेवी कॉलिंग केलं परंतु त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे. तर मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीमच्या संघनायकाचा स्वागत आणि सन्मान केले जाते. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिल्या प्रत्येकाचा येतोचे स्वागत सन्मान केला जातोय आणि प्रत्येक टीमचाही त्याच्यासाठी संघनायक निवडला गेला आहे. तदनंतर आपण करूया जय हनुमान सरवली टीमच्या संघनायकाचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. ही स्पर्धा मान सन्मानासाठी आपण पाहतोय आणि त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकाचा येतोचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. निश्चितच नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते आपण पाहतोय जय हनुमान सरवली टीमच्या बाजूने लागलेलं आहे आणि आपला निर्णय जे आहे ते 2 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. धन्यवाद. आपण वलिया खेळाकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 40 धावांचं टार्गेट वीर तानाजी दापोडे टीमने ठेवलं गेलं आहे. तर ते आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. आज या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यातून गुरुदत्त मानकुली टीमचे कॅप्टननं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच फलंदाजी करताना वीर तानाजी दापोडे टीमच्या फलंदाजांनी धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 39 आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. सलामीला फलंदाज सुनील माली 39 आणि 40 धावांचं टार्गेट गोलंदाज सेट राजू पाटील. सर्वांना जय श्रीराम. पहिला चेंडू राजू पाटील वेले रोड नक्कीच गावाच्या टोकाकडून वेले गावाच्या टोकाकडून पहिला चेंडू टाकतील. याच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या इनिंग मधला राजू पाटील. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सुनीलनं खेळलाय. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला चिंतामण पाटीलची पाहायला मिळाली. पाटील थ्रो देखील चांगला होता. एक सिंगल धाव घेऊन पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सुनीलनं खेळलाय. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. आज कुंदनजी पाटील साहेब देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत. नक्कीच मित्रांनो, कुंदनजी पाटील साहेबांबद्दल बोलावं तेवढे कमी आहेत. एक अतिशय मन बिलावू व्यक्तिमत्व
प्रत्येक अगदी छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत चांगले प्रेम संबंध त्यांनी जोडलेत. राहुल मालीसाठी हा चेंडू अगदी विकेट टू विकेट चेंडू आपण पाहिलाय. टप्पा चांगला पाहिलाय राजू पाटीलचा. नक्कीच राजू पाटील, हेमंत भोईर, सूर्यकांत दादा या संघासाठी भरपूर सामने त्यांनी खेळलेले आहेत. सत्यवान पाटील असतील. पुढील चेंडू, हा चेंडू देखील अगदी आपण पाहिला तर बॅट आणि पॅडच्या मध्ये होता. चांगली फिल्डिंग डीप मधून ज्ञानदेव पाटील करतायत. गुड थ्रो. 3 चेंडू मध्ये 2 धावा. राहुलनं 2 मध्ये 1, सुनीलनं 1 मध्ये 1. संजू पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे 12th मॅन, तसेच विश्वास पाटील आमच्या गुरुदत्त मानकुली संघाचे 12वे. हा चेंडू सुनीलनं उडवलाय अगदी लॉंग ऑन रिजनला. ज्ञानदेव पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. येतोय षटकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये राजू पाटीलला 11 धावा. राहुलनं 2 मध्ये 1, म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 12, बनवायचे 40. इथे देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. व्हीसेप मध्ये खेळलाय. वाईडिश काऊ कॉर्नर रिझनला फिल्डिंग ज्ञानदेव पाटील यांची. 1 सिंगल धाव. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद धावा बनले 13. त्याच्यामध्ये सुनीलच्या 12 आणि राहुलची 1. नक्कीच आज सामना पाहण्यासाठी नरेश दादा माली, नरेश शंकर माली, त्यानंतर प्रदीप कबीर केनी आणि आमचे योगेश सावंत माली असे आमचे काही लाडके प्रेक्षक आज या स्पर्धेला जोडलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. शिरीष दादा माली यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेत. शिरीष राजाराम माली, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ संघाचे अध्यक्ष. सुनील चांगल्या लयमध्ये आहेत. सुरुवात सुनीलनं काहीशी या सीझनची खराब चालली होती, मात्र आपण पाहिलं तर शेलूमाता वल आयोजित अध्यक्ष चषकापासून सुनील चांगल्या टच मध्ये आहेत. शैलेजी मात्रे, धनाजी थले, त्यानंतर आमचे सूर्यकांत भाऊ पाटील आणि इतर आमचे सर्व मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. 1 ओव्हर 13. दुसऱ्या ओव्हरसाठी आले चिंतामण पाटील. नक्की संदीप पाटील यांच्याकडून चिंतामण पाटीलला 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. धनाजी थले, शैलेश मात्रेकडून या सामन्यासाठी डॉट, सलग 3 डॉट, 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट पारितोषिक लावलेले आहेत. शैलेश मात्रेनं 1000 आणि धनाजी थलेनं 500. हा चेंडू हलक्या हाताने केलाय. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ज्ञानदेव पाटील यांचा थ्रो चांगला आहे. इथे राहुल मालीची पहिली विकेट धावबाच्या स्वरूपात वीर तानाजी दापोडे संघाच्या पक्षामध्ये. फलंदाज कॅप्टन छोटा पॉकेट बडा धमाका संदीप ज्युनियर मैदानामध्ये आलाय. खूप ऍक्टिव्ह खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा मानकुली संघाची फिल्डिंग असते तेव्हा 10 खेळाडूंना सोडून या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतात. अगदी मैदानामध्ये धावत पलत असतो. खूप चांगली फिटनेस आहे संदीप ज्युनियरची. 1 बाद 14. चेंडू टाकून झाले 7, बनवायचे 40. बघूया सुनील मालीची खूप महत्वाची विकेट असेल या सामन्यातून. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय. नितीन
ज्युनियर वीर तानाजी रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक. शॉर्ट थर्डमॅनला दुर्वा पाटील आहे आणि शॉर्ट फाईन लेगला सत्यवान पाटील. त्यानंतर डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, मनोज भाऊ देखील आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला कुंदनजी पाटील आहेत. मिड ऑफवर मिडॉनला ज्ञानदेव पाटील, राजू पाटील. काऊ कॉर्नर मिड विकेट डीप मध्ये माणिक पाटील आहेत आणि हेमंत भोईर. आपण पाहिलं तर लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभे आहेत. नितीन सिनियर अगदी आपण कॅमेरा वरच्या खाली डीप स्लीपर कव्हर पॉइंट मध्ये 7 चेंडू 14. सुनील खेळतोय 13 वर. चांगला अगदी हा चेंडू आपण पाहिलाय. चिंतामण फलंदाजाच्या अगदी शरीरापासून हा दूर चेंडू ठेवला होता आउटसाइड ऑफ स्टंप. आज नामदेव पाटीलची फिल्डिंग चांगली आहे. आतापर्यंत त्यांच्या दिशेनं जेवढे चेंडू गेलेत अगदी पहिल्याच ऍक्शन मध्ये त्यांनी उचललेत. फलंदाजीतून 10 धावा आल्या. चिंतामण पाटीलच्या राजू पाटीलनं 11, कुंदनजी पाटील यांनी 10, नितीन 10 आणि नितीन सिनियरने 1, असे एकूण 4 बाद 39. ज्ञानदेव पाटीलच्या बॅटमधून 10 आल्या होत्या, चिंतामणचे 1. यस, बघूया डावखुरे आताचा फलंदाज. सकाळचं वातावरण चांगलं आहे. डावखुरे आताच्या फलंदाजासाठी फायदा होईल का? चिंतामण पाटील इथे चेंडूला अगदी कव्हर पॉइंट रिझन मध्ये ढकललाय. गॅप मधून चेंडू चाललाय. बघूया सीमारेषेकडे. खराब फिल्डिंग. तिसरी धाव पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग. सुनील चांगला खेळपट्टीवर बोलतोय आज. चांगला मूड आहे सुनीलचा. नक्कीच धावा बनलेत 18. चेंडू टाकून झालेत 9. 9 चेंडू मध्ये 18 धावा आलेले आहेत. बघूया चिंतामण पाटील वेले गावाच्या टोकाकडून फुलटॉस घेतलाय. सुनीलनं खेळलाय काऊ कॉर्नर रिजनला. राजू पाटीलला बीट करून चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. धावसंख्या 22. 22 धावा अवघ्या. आपण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये आलेत. 24 मध्ये 40 बनवायचे. म्हणजे इथून आता आपण विचार केला तर 14 मध्ये 18. चिंतामण पाटील वेले गावाच्या टोकाकडून चिंतामण रनअप मध्ये खूप बदलाव केलाय. क्या बात आहे. जम्पिंग शॉट अगदी कव्हर पॉइंट रिजन मधून. हा देखील येतोय सुनीलच्या बॅट मधून. सुंदर चौकार. तेरा मध्ये पाहिजेत 14. झटपट फलंदाजी खास करून सुनील मालीच्या बॅट मधून. इथे देखील फटका उडवलाय. बघूया अगदी वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार. षटकार दे धनाधन. सूर्यकांत त्याचं नाव. गावात त्याचा प्रभाव. मनोज शेलुमाता 40+ आयोजित अध्यक्ष चषकामध्ये देखील या संघाने पहिला सामना गंगामाता गुंदोली संघाला पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना 24 धावा दिल्या होत्या.
25 धावांचं टार्गेट फक्त 9 चेंडूमध्ये पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये सुनीलचा वाटा होता 21 धावांचा. आज देखील आपण पाहिला तर 28 वर खेळतोय 32 2 ओव्हर मध्ये. आता 12 मध्ये पाहिजेत 8. गोलंदाज झालेत हेमंत भोईर, संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू. फक्त धावा 8 आणि त्याच्यासाठी चेंडू आहेत 12. म्हणजे इथे मानकुली संघाचं पारडं खूप जड आहे, मजबूत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया हेमंत भोईर यांच्या समोर संदीप ज्युनियर टीमचा कॅप्टन. चेंडूला ऑन साइडला केलेत. बघूया कुंदन पाटील आहेत, चांगली फिल्डिंग. कॉर्नर रिझन मधून एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि संदीप ज्युनियर चांगला क्रिकेट खेळतोय. आज सुनीलचा दिवस आहे, स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 3-3 33 11 मध्ये 7. क्या बात आहे, पहिले जागा बनवली होती हेमंत भोईर यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. अतिशय चांगली लाईनात लेन ठेवली आउटसाइड ऑफ स्टंप वर आणि एक सुरेख चेंडू डॉट टाकलाय. इष्टांच्या मागे नितीन ज्युनियर यष्टीरक्षक. 10 चेंडू मध्ये 7 धावा. धावा कमी चेंडू जास्त, म्हणजे इथून संधी जास्त निर्माण आहे फलंदाजी करणाऱ्या मानकुली टीमला. फुलटॉस फटका फसलाय. बघूया ज्ञानदेव पाटील की राजू पाटील. कॉलिंग नव्हती दोन्ही खेळाडूमध्ये आणि ते फायदा झालाय सुनीलला. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो कॉल करत चला. हे 40+ क्रिकेट कुंदनजी पाटील साहेबांनी आपल्याला आरोग्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी आपण मैदानातून घ्यायची आहे. एक धाव आरोग्यासाठी म्हणून आपण भिवंडीमध्ये 40+ क्रिकेट सुरू केलेलं आहे. म्हणून मैदानामध्ये खेळताना स्वतःला जपा. आपल्या मागे आपला परिवार आहे, त्याचा विचार आपण करायचा आहे. जाऊन जाऊन काय जाणार आहे, चौकार षटकार जाईल. इथे बघूया एक सिंगल धाव. शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून सत्यवान पाटील चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 37. आता फक्त धावा पाहिजे 3 विजयासाठी. गुरुदत्त मानकुली टीमला पुढील दोन्ही टीम जानमन सरवले आणि साई कृपा डुंगे रिपोर्टिंग करून घ्या. आपण सामना सुरू होण्याआधी अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. सरवली टीम आणि डुंगे. क्या बात आहे, इथे देखील बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू सत्यवान पाटील शॉर्ट थर्डमॅनला उचलत आहेत. धावसंख्या 38. सुनील खेळतोय 32. सुनील 32, संदीप 5, राहुल 1. एकही अतिरिक्त चेंडू टाकला नाहीये. सर्व बॅटनी धावा आलेले आहेत. इथे चेंडूला डीप मिड विकेटला केलाय मनोज पाटील. चुकी करणार नाहीयेत. चांगला झेल कंप्लीट केलाय आणि हेमंत भोईर यांच्या खात्यामध्ये विकेट. डीजे सूर्यकांत त्याचं चौधरी सरवली संघाचे कॅप्टन संजय चौधरी, आमचे शैलेश मात्रे, धनाजी थले, सागर पाटील, त्यानंतर मदन पाटील आणि आमचे नागेश पाटील आणि हसमुख पाटील वेले हे सर्व मान्यवर पाहायला मिळत आहेत. नागेश भाऊ पाटील नक्कीच वेले प्रीमियर लीग मध्ये संघ मालक म्हणून हे व्यक्तिमत्वाचा चेहरा देखील आपण पाहिलेला आहे. धन्यवाद नागेश भाऊ पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. 7 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज आलेत वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील. 6 मध्ये 2. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावा. इथे बॅटची कडा शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग आणि थर्डमॅन रिजन मधून सीमा पार. हा विजयी चौकार. अभिनंदन.
गुरुदत्त मानकुली टीम हार्ड लक टफ लक वीर तानाजी दापोडे कुंदनजी पाटील फॅन टीम हार्ड लक आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आलेत तब्बल नाबाद 36 धावा 4 चौकार 2 षटकार त्याच्यासाठी चेंडू घेतले फक्त 13 चांगली फलंदाजी केली आज सुनीलनं अभिनंदन सरवली टीम फलंदाजी का खेळाडू कक्षेकडे चालले सोमनाथ भाऊ गोलंदाजी यस जितू चौधरी धन्यवाद चला साई कृपा डुंगे आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन थांबा स्वर्गीय हरिचंद्र बाबू पाटील व स्वर्गीय